आपल्याजवळ शिल्लक राहिलेली 100 रुपयांची एक नोट आणि एक पिशवी घेऊन नारायणराव भाजी मार्केटला निघाले. तेव्हा ते त्यांच्या पत्नीला म्हणाले, कुसुम, दरवाजा बंद करून घे. मी भाजी आणायला चाललो आहे. त्या म्हणाल्या, ठीक आहे. भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर नारायणरावांना पाहून भाजीवाला म्हणाला, बाबा, या या. बऱ्याच दिवसांनी दर्शन दिले. ह्या आधी दररोज भाजीला येत होतात. नारायणराव म्हणाले, शंकर, पहिल्याची गोष्ट वेगळी होती. आता 2 थकलेल्या जीवांना कितीशी भाजी लागते आणि महागाई तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. भाजीवाला म्हणाला, हे मात्र बरोबर बोललात तुम्ही. बरं सांगा, कोणती भाजी हवी आहे तुम्हाला? तेव्हा नारायणराव म्हणाले, मला 1 किलो कांदे, अर्धा किलो बटाटे आणि टोमॅटो दे. भाजीवाला म्हणाला, बाबा, ह्याचे 130 रुपये झाले. नारायणरावांनी त्याच्याकडे पाहिले आणि कुर्त्याच्या खिशातून 100 रुपये काढून त्याच्याकडे देत म्हणाले, शंकर, आता हे 100 रुपये ठेवून घे. वरचे 30 रुपये नंतर दिले तर चालतील ना? त्याचे काय आहे ना, इथे येण्याआधी मी मेडिकलमधून औषधे घेतली, त्यामुळे तिथेच जास्त पैसे खर्च झाले. यावर शंकर म्हणाला, हे काय विचारणे झाले बाबा? कित्येक वर्षापासून तुम्ही माझ्याकडून भाजी घेता. तुम्हाला जेव्हा द्यायचे आहेत तेव्हा ते पैसे द्या. अरे शंकर, मी 1-2 दिवसात देईन तुला ते पैसे. असे बोलून नारायणराव भाजी घेऊन घरी गेले. त्यांना पाहून कुसुमताई म्हणाल्या, आलात तुम्ही? अहो, तुम्ही तर घामाने खूप भिजले आहात. चालत गेला होतात का? नारायणरावांनी होकारार्थी मान हलवली. कुसुमताई रागाने म्हणाल्या, तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की रिक्षाने जात जा म्हणून, पण तुम्ही अजिबात ऐकत नाही. आणि हे काय, तुम्ही तर भाजी आणायला गेला होतात आणि फक्त कांदे बटाटे घेऊन आलात? नारायणराव म्हणाले, मग आणखी काय आणायला हवे होते? अगं कुसुम, माझ्या खिशात फक्त 100 रुपये होते आणि ही भाजीसुद्धा 130 रुपयांची आहे. त्या भाजीवाल्याला अजून 30 रुपये द्यायचे बाकी आहेत. इज्जत वाचवण्यासाठी त्या भाजीवाल्यासमोर मला खोटे बोलावे लागले की पैसे तर आणले होते, पण औषधांवर खर्च झाले. आता काय सांगायचे तुला? नुसता नावाला मी एका IAS मुलाचा बाप आहे, पण महिन्याकाठी माझ्या खिशात 1 रुपयाही नसतो. असे बोलता बोलता नारायणरावांच्या डोळ्यात पाणी आले. कुसुमताई नारायणरावांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, अहो, जर पेन्शनचे सर्व पैसे खर्च झाले असतील तर अजयला फोनवरून पाठवायला सांगायचे. पेन्शन यायला अजून 2-3 दिवस बाकी आहेत. नारायणराव म्हणाले, पण कुसुम, हे त्याला स्वतःलाही समजायला हवे की त्याचे आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी कर्तव्य आहेत. मला पेन्शन म्हणून दरमहा 20,000 रुपये मिळतात. त्यापैकी 10,000 रुपये कर्जाचा हप्ता म्हणून जातो. जे कर्ज मी अजयच्या शिक्षणासाठी घेतले होते आणि ते कर्ज मी आजपर्यंत फेडू शकलेलो नाही. इतक्या कमी उत्पन्नात ह्या शहरात राहणे शक्य नाही. ज्याचे करिअर घडवण्यासाठी आपण आपल्या इच्छांचाही विचार केला नाही, तोच मुलगा आज आईवडिलांना विसरून स्वतः मात्र स्वतंत्र बंगला बांधून थाटात जगत आहे. काय कर कुसुम, म्हातारपणात आपल्याला मुलांच्या सोबतीची गरज नसते का? नारायणरावांच्या मनातील कडवटपणा त्यांच्या शब्दातून बाहेर आला. तेव्हा कुसुमताईंच्या मनातील लपलेले दुःख अश्रूंच्या रूपाने बाहेर आले. पण तेव्हा त्यांनी स्वतःला कसे तरी सावरले आणि चेहऱ्यावर हलके हसू आणत आपल्या पतीला समजावू लागल्या, तुम्हाला तर ठाऊकच आहे ना, आजकालची मुले आपल्या मर्जीचे मालक आहेत. त्यांना आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगावेसे वाटते आणि त्यात काय चुकीचे आहे म्हणा. तसेही मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो. मुले आनंदात, सुख समाधानात राहिली तर आईवडिलांना त्याचंच धन्यता वाटते. नारायणराव म्हणाले, बस्कर कुसुम, नेहमीप्रमाणे आजसुद्धा मुलाच्या सुनेच्या कृत्यांवर पांघरून घालायला लागलीस. नारायणराव रागाने बोलल्यावर कुसुमताई क्षणभर शांत झाल्या आणि पुन्हा प्रेमाने म्हणाल्या, अहो, मी तुमच्या बोलण्याशी सहमत आहे, पण आपण अजयचे आईबाबा आहोत ना, मग आपण स्वतः फोन करून आपल्या मुलाची विचारपूस केली पाहिजे. त्याला हक्काने पैसे मागितले पाहिजेत असे मला वाटते. मग चला बरं, हा घ्या मोबाईल आणि लावा अजयला फोन. असे बोलून त्या आपल्या पतीशेजारी सोफ्यावर बसल्या. नारायणरावांनी अजयला फोन लावला. रिंग वाजत होती, पण कोणीही फोन उचलला नाही. अनेकदा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या मुलाने अजयने फोन घेतला, पण नारायणराव काही बोलण्याआधी अजय म्हणाला, बाबा, आता सध्या तरी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मी तुमच्याशी उद्या बोलेन.
असे बोलून त्याने फोन ठेवला. कुसुमताई म्हणाल्या, काय झाले, फोन नाही का घेतला त्याने? नारायणराव म्हणाले, फोन तर उचलला होता, पण तुझ्या लाडक्या मुलाने त्याच्याकडे वेळ नाही, उद्या बोलू असे म्हणून फोन ठेवला. कुसुमताई म्हणाल्या, बरं ठीक आहे, तो मोठा साहेब आहे, असेल त्याला काहीतरी महत्त्वाचे काम. बरं जाऊ देत, मी तुम्हाला चहा बनवून देते असे बोलून कुसुमताई स्वयंपाक खोलीत निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी नारायणराव आपल्या मुलाच्या फोनची वाट पाहत होते, पण त्याचा फोन काही आला नाही. त्यामुळे ते उदास होऊन म्हणाले, असल्या कोणत्या कामात बिझी आहे हा मुलगा, म्हणून त्याला आईबापाला एक फोन करायला सुद्धा सवड नाही. तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. कुसुमताई स्वयंपाक खोलीतून म्हणाल्या, पाहिले ना, तुम्ही समजता तेवढा आपला मुलगा वाईट नाही. आला की नाही त्याचा फोन? नारायणराव म्हणाले, अगं कुसुम, हा अजयचा फोन नाही तर देसाईंचा आहे, आपले ते जुने शेजारी. असे बोलत नारायणरावांनी फोन उचलला. तेव्हा पलीकडून आवाज आला, नारायणराव कसे आहात? तब्येत कशी आहे तुमची? नारायणराव म्हणाले, हो हो, माझी तब्येत ठीक आहे. देसाई म्हणाले, जर सर्व काही ठीक आहे तर मग काल पार्टीमध्ये तुम्ही दोघे का आला नाहीत? नारायणराव चकित होऊन म्हणाले, पार्टी? कसली पार्टी? हे काय नारायणराव, तुम्ही सुद्धा कमाल करता. काल तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती, त्याबद्दल खूप मोठी पार्टी ठेवली होती त्याने. देसाईंचे बोलणे ऐकून नारायणराव अवाक राहिले. देसाई पुढे म्हणाले, काय झाले नारायणराव, कुठे हरवलात? त्यानंतर स्वतःला सांभाळत नारायणराव म्हणाले, अरे हो, आम्हाला सुनेने मुलाने तर बोलावले होते, पण काल माझे डोके खूप दुखत होते, त्यामुळे माझी कुठेही जाण्याची इच्छा नव्हती. आणि मी जाणार नाही म्हटल्यावर आमच्या मंडळीही मला सोडून जायला नको म्हणाल्या. देसाई म्हणाले, बरं काहीही असू देत नारायणराव, पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे, ती म्हणजे आज तुमचा मुलगा ज्या पदावर पोहोचला आहे, खरे तर ते तुमच्याच कित्येक वर्षाच्या तपश्चर्येचे फळ आहे. मी काल पाहिले, खूप मोठमोठ्या लोकांसोबत अजयचे उठणे बसणे आहे आणि आता तर त्याला नोकरीमध्ये प्रमोशन देखील मिळाले आहे. देसाई बोलत होते आणि नारायणराव सर्व काही शांतपणे ऐकून घेत होते. देसाईसोबत बोलून झाल्यानंतर नारायणरावांनी फोन ठेवला. तेव्हा कुसुमताई चकित होऊन म्हणाल्या, तुम्ही फोनवर खोटे का बोलत होतात? तुमचे डोके कधी दुखत होते? आपल्याला तर पार्टीबद्दल ठाऊकही नव्हते आणि आपल्याला कधी बोलावले होते अजयने? तेव्हा एक दीर्घ श्वास घेत नारायणराव म्हणाले, कुसुम, काल आपल्या अजय रुच्याच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि काल रात्री आपल्या ऑफिसर मुलाने त्याच्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टीही दिली. तो काल ह्याच महत्त्वाच्या कामामध्ये बिझी होता, म्हणूनच त्याच्याकडे आपल्याशी बोलण्यासाठी वेळ नव्हता. हे ऐकताच कुसुमताई म्हणाल्या, अरे हो, 3 ऑक्टोबरला त्याच्या लग्नाचा वाढदिवस असतो, पण आपण कसे विसरलो त्याला विश करायला? बहुतेक आपण त्याला शुभेच्छा द्यायला विसरलो, म्हणून त्याने आपल्याला पार्टीला बोलावले नसेल का? नारायणराव म्हणाले, अगं खरे कारण तर हे आहे की त्याच्या हाय प्रोफाईल सोसायटीच्या लोकांमध्ये आपल्याला बोलावून त्या दोघांना कमीपणा वाटला असताना. देसाई सांगत होते की पार्टीत शहरातील खूप मोठमोठी प्रतिष्ठित मंडळी आली होती. आणि तू सांग कुसुम, आता मी देसाईंना बोलताना बहाणा बनवायला नको होते तर आणखी काय करायला हवे होते? मी देसाईंना असे सांगायला हवे होते का की आमच्या मुलाने आम्हाला कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणून? नारायणराव हे सर्व बोलत होते तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स येऊ लागले. त्यांनी पाहिले तर देसाईंनी रात्रीच्या पार्टीचे काही फोटोज आणि व्हिडिओज त्यांना व्हॉट्सअपवर पाठवले होते. ते सर्व फोटोज पाहिल्यानंतर नारायणराव आणि कुसुमताई आश्चर्यचकित झाले, कारण खरंच पार्टी खूप मोठी होती. अजयचे मित्र आणि ओळखीच्या लोकांशिवाय त्यांच्या सुनेचे आईवडील आणि इतर नातेवाईकसुद्धा पार्टीला उपस्थित होते. सेलिब्रेशनसाठी एक खूप मोठा केक आणला होता. केक कट करताना सुनेचे आईवडील त्या दोघांसोबत उभे होते. हे सर्व पाहून नारायणराव आणि कुसुमताईंच्या डोळ्यातून पाणी आले, पण फोटो पाहिल्यावर ते पुढे काहीही बोलले नाहीत, कारण त्यांचे पाणावलेले डोळे सर्व काही सांगत होते. असो, 2 दिवसांनी त्यांच्या हातात पेन्शन आली. तेव्हा नारायणराव सर्वात आधी भाजीवाल्याचे पैसे देण्यासाठी मार्केटमध्ये गेले. पैसे देऊन ते परत येतच होते की नेहमीप्रमाणे वाटेत एका फळाच्या दुकानावर थांबले. फळवाला शरद म्हणाला, कसे आहात काका? नारायणराव म्हणाले, मी ठीक आहे बेटा. बऱ्याच दिवसांपासून तुझ्याशी बोलणे झाले नाही, त्यामुळे तुला भेटायला आलो आहे.
बरं कामधंदा कसा सुरू आहे तुझा? तो म्हणाला, काका देवाच्या कृपेने सर्व काही ठीक आहे. असे बोलत तो नारायणरावांसाठी एका पिशवीत फळे घालू लागला. तेव्हा ते म्हणाले, नको बेटा, फळांची गरज नाही. अहो काका असू देत. असे बोलत फळवाल्याने फळांची पिशवी त्यांच्या हातात दिली. नारायणराव म्हणाले, पण शरद बेटा, मी जेवढे पैसे आणले होते तेवढे तर खर्च झाले. शरद म्हणाला, आता मात्र तुम्ही मला लाजवत आहात हा काका. अहो तुमच्यामुळेच तर मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो आहे. मी विसरलो नाही, ज्यावेळेस कोणीही माझी मदत करायला तयार नव्हता तेव्हा तुम्हीच तर माझी मदत केली होती. 8 वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले त्याचवेळी माझी आई आजारी होती. तेव्हा माझ्याकडे आईच्या उपचारांसाठी पैसे नव्हते. त्यामुळे मी नाईलाजाने चोरी करण्याचा रस्ता निवडला होता. तेव्हा तुम्ही मला ना फक्त आईच्या उपचारांसाठी माझी मदत केली, तर मला काही पैसे देऊन हा व्यवसायसुद्धा सुरू करून दिला. तुमच्या त्या उपकारांची परतफेड मी ह्या आयुष्यात तरी करू शकणार नाही. काही वेळ ते दोघे गप्पा मारत बसले आणि त्यानंतर नारायणराव आपल्या घरी परत आले. काही दिवस असेच सरले. एके दिवशी नारायणराव सकाळी फिरून घरी आले तेव्हा ते म्हणाले, काय कुसुम, तू अजूनही झोपली आहेस? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तेव्हा कुसुमताई म्हणाल्या, माझ्या छातीमध्ये पुन्हा दुखत आहे. नारायणराव म्हणाले, अगं कुसुम, मी तुला किती वेळा सांगितले आहे की आपण डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घेऊ, पण तू माझे अजिबात ऐकत नाहीस. खर्चाच्या भीतीमुळे आपल्या तब्येतीची हळसांड करणे बरोबर नाही. हे बघ, आज तुला माझ्यासोबत डॉक्टरांकडे यावेच लागेल. तेव्हा हट्ट करून नारायणरावांनी कुसुमताईंना त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवले. तेव्हा डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांचे बोलणे ऐकून नारायणरावांना काळजी वाटू लागली. त्यांनी विचार केला की मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी खर्चसुद्धा जास्त येईल. हॉस्पिटलमधून जेव्हा ते घरी आले तेव्हा नारायणरावांनी पुन्हा एकदा आपल्या मुलाला फोन लावला. तेव्हा त्याने पटकन फोन उचलला आणि म्हणाला, हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला भेटायचे म्हणतोय, पण काही ना काही काम निघतेच. नारायणराव म्हणाले, अजय मी ठीक आहे, पण तुझ्या आईची तब्येत काही ठीक नाही. अजय म्हणाला, काय झाले आईला? तेव्हा नारायणराव काळजीच्या स्वरात म्हणाले, 4-5 दिवसांपासून ती आजारीच आहे. आपल्या फॅमिली डॉक्टरांनी तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्याचा सल्ला दिला आहे आणि तुला तर ठाऊकच आहे, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. अजय म्हणाला, मग बाबा तुम्ही आईला घेऊन डॉक्टर शर्मांकडे जा, मी डॉक्टरांशी बोलेन. नारायणराव म्हणाले, हो बेटा, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण जर त्यांनी टेस्ट करायला सांगितली किंवा दुसऱ्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितले तेव्हा माझ्याजवळही थोडेफार पैसे हवेत ना? अजय म्हणाला, अहो बाबा, तुम्ही शहरातील कोणत्याही डॉक्टरांकडे जा, कोणतीही टेस्ट करा, फक्त तिथे गेल्यावर मला फोन करा, मी बोलेन त्या डॉक्टरांबरोबर. आता मी फोन ठेवतो, मला एक महत्त्वाचे काम आहे. असे बोलून त्याने फोन ठेवला. पण इकडे आपले वडील पुढे काय बोलणार आहेत हे ऐकून घेण्यासाठीही त्याच्याकडे वेळ नव्हता. नारायणराव हॅलो हॅलो करत राहिले. 3 दिवसानंतर रविवारी अजय त्याच्या पत्नीला म्हणाला, रुचा पटकन तयार हो, आपल्याला आईबाबांना भेटायला जायचे आहे. नवऱ्याचे बोलणे ऐकून रुचाने नाक मुरडले आणि म्हणाली, काय? मी नाही येणार तिकडे, तुम्हाला जायचे तर जा. अजय म्हणाला, पण रुचा, माझ्या आईची तब्येत बिघडली आहे. 3 दिवसांपूर्वी बाबांचा फोन आला होता. भेटायला जाणे तर दूर, पण मी त्यांना अजून पैसेसुद्धा पाठवू शकलो नाही. रुचा म्हणाली, मग तुम्ही त्या ड्रायव्हरच्या हातून पैसे पाठवा, मी नाही येणार तिकडे. अजय म्हणाला, पण रुचा, आई आजारी आहे, त्यामुळे तिच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आपल्याला जावेच लागेल ना? हे एक बरे झाले की बाबांनी मला पुन्हा फोन केला नाही, कारण माझ्याकडे तर त्यांच्याकडे जाण्यासाठी कुठे वेळ होता. हे ऐकताच रुचा घाबरून म्हणाली, अरे हो, आत्ता आठवले, 2 दिवसांपूर्वी माझ्या मोबाईलवर तुझ्या बाबांचा फोन आला होता आणि हे मी तुला सांगायला विसरले. यावर अजय म्हणाला, काय? मग तू मला सांगितले का नाही? अगं तू ही गोष्ट कशी विसरू शकतेस? रुचा म्हणाली, अरे त्या दिवशी तू व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बिझी होतास, त्याच वेळेस तुझ्या बाबांचा फोन आला. तेव्हा मी त्यांना म्हणाले, अजय थोडासा बिझी आहे, त्याचे काम झाल्यावर तो तुम्हाला फोन करेल. पण सॉरी अजय, नंतर मात्र मी तुला सांगायला विसरले. पण तू काही काळजी करू नकोस, मला नाही वाटत की काही टेन्शन घेण्यासारखी गोष्ट असेल. अजयने पटकन त्याच्या वडिलांना फोन लावला, पण त्यांचा फोन व्यस्त येत होता. तो म्हणाला,
मी आत्ताच तिकडे जातो असे बोलून त्याने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि तो निघून गेला. काही वेळातच अजय तिथे पोहोचला. गाडीमधून उतरून अजय घरामध्ये आला तेव्हा त्याने पाहिले की त्याचे वडील त्यांच्या एका मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. अजयने आत गेल्याबरोबर त्या दोघांना वाकून नमस्कार केला आणि आपल्या खिशातून 10,000 रुपये काढून टेबलवर ठेवले आणि बाजूला असलेल्या फोनकडे पाहत नाराज होऊन म्हणाला, काय बाबा, मी तुम्हाला किती वेळा फोन केला पण तुमचा फोन काही लागला नाही. हे बघा, तुम्ही रिसिव्हर व्यवस्थित ठेवला नाही. नारायणराव म्हणाले, अरे अजय, पण मी तुला 2 दिवसांपासून फोन करतो आहे, त्याचे काय? अजय म्हणाला, तुमचा फोन आला होता तेव्हा मी एका व्हिडिओ कॉलवर बिझी होतो. पण मग तुम्ही पुन्हा का कॉल केला नाही? नारायणराव म्हणाले, अरे अजय, मी सुनबाईच्या मोबाईलवर एकदा नाही तर 10 वेळा फोन लावला. तुला खोटे वाटत असेल तर बघ माझा मोबाईल. अजय म्हणाला, होय का? बहुतेक तिचा मोबाईल स्विच ऑफ असेल. बरं ते जाऊ देत बाबा, आधी तुम्ही हे पेढे घ्या. बाबा, आता तुमच्या मुलाला प्रमोशन मिळाले आहे. मी कॅबिनेट सेक्रेटरी झालो आहे. हे घ्या काका, तुम्ही सुद्धा तोंड गोड करा. एवढे बोलून त्याने कुसुमताईंना आवाज दिला, आई पटकन बाहेर ये, खूप आनंदाची बातमी आहे, तुझ्या मुलाला प्रमोशन मिळाले आहे. तेव्हा नारायणराव म्हणाले, अजय बाळा, आता आवाज देऊन काही फायदा नाही, कारण तुझी आई आता ह्या जगामध्ये राहिली नाही. हे ऐकताच अजय घाबरून नारायणरावांकडे पाहू लागला. नारायणराव पुढे म्हणाले, आणि अजय, हे फक्त तुझ्या बेजबाबदारपणामुळे झाले आहे. तुझ्यामुळेच माझ्या बायकोला जीव गमवावा लागला. असे बोलून नारायणरावांचे डोळे पाण्याने भरले. अजय मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, हे तुम्ही काय बोलत आहात? तेवढ्यात नारायणरावांचा मित्र प्रकाशराव म्हणाले, अजय, तुझे बाबा वहिनीला तू सांगितलेल्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेव्हा त्यांनी हार्ट स्पेशालिस्टकडे जाण्यास सांगितले, पण पैसे नसल्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये वहिनींना ॲडमिट सुद्धा करून घेतले नाही. तुझा हा म्हातारा वडील त्या लोकांसमोर विनवणी करत होता, पण पैसे भरल्याशिवाय तिथले डॉक्टर वहिनींवर उपचार करण्यास अजिबात तयार नव्हते. हे सर्व ऐकून अजय घाबरला आणि डोक्याला हात लावून जमिनीवर बसला. आज त्याच्या बेजबाबदारपणामुळे त्याची आई हे जग सोडून निघून गेली होती, याचे त्याला खूप दुःख झाले होते. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, आणि आईचे अंतिम संस्कार? बाबा, तुम्ही मला का सांगितले नाही? असे का केले तुम्ही? नारायणराव म्हणाले, खरे तर तू असे का केले हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे. हे बघ अजय, आता तू तुझ्या घरी जा. गरजेच्या वेळी जर तू इथे असतास तर आज माझी कुसुम माझ्यासोबत असती. आता निघ इथून, आणि हो, तुझे पैसेही जाताना घेऊन जा. आता काही गरज नाही आहे तुझ्या ह्या पैशांची. उदास होऊन अजय त्याच्या घरी परत गेला आणि म्हणाला, बाबा माझ्यासोबत असे कसे करू शकतात? मी माझ्या आईचे अंतिम संस्कार देखील करू शकलो नाही. त्यांनी मला सांगायला हवे होते. यावर त्याची बायको म्हणाली, पण अजय, तुझ्या बाबांनी आईचे अंतिम संस्कार एवढ्या लवकर का केले? अजय म्हणाला, जर तू त्या दिवशी फोन उचलला होत असता तर आज ही परिस्थिती आली नसती. हे सर्व घडले नसते. हे बघ, तुझ्या मोबाईलमध्ये 10 मिस कॉल आहेत. पण अजय, हे कॉल्स कोणत्या तरी अनोळखी नंबरवरून आले आहेत. मला कसे ठाऊक झाले असते की फोन तुझ्या वडिलांचा आहे म्हणून? 2 दिवसानंतर अजयच्या मोबाईलवर त्याच्या सासऱ्याचा फोन आला. रुचाने फोन उचलला तेव्हा ते म्हणाले, रुचा, पटकन TV चालू कर आणि बातम्यांचे चॅनल लाव. रुचा म्हणाली, पण काय झाले बाबा? तिने लगेच TV ऑन केला तर TVवर बातमी येत होती की न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एका वृद्ध स्त्रीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे, पण ह्या मृत्यूचा आरोप तिच्या पतीने आपल्या मुलावर लावला आहे. त्यामुळे कोर्टाने देखील पोलिसांना FIR दाखल करण्याचा आदेश दिला आहे आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून कॅबिनेट सेक्रेटरी अजय जाधव आहे. हे ऐकताच अजय आणि रुचाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर TVवर नारायणराव दिसले. त्यांची मुलाखत चालू होती. तर सांगा, जर तुमच्या पत्नीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला आहे तर मग तुम्ही तुमच्या मुलावर हत्येचा आरोप का केला आहे? नारायणराव म्हणाले, हे पहा मॅडम, ही एक हत्याच आहे. माझ्या मुलाच्या बेजबाबदारपणामुळेच माझ्या बायकोचा मृत्यू झाला आहे. जर माझ्या पत्नीला वेळेत उपचार मिळाले असते तर आज ती जिवंत असती. माझी खात्री आहे की आजकाल बरेचसे वृद्ध अशाच समस्येतून जात आहेत आणि ह्या गोष्टीसाठी मी कोर्टाचे आभार मानतो की त्यांनी मला त्या सर्व समस्यांची सामना करण्याची संधी दिली. मला पूर्ण विश्वास आहे की मला नक्की न्याय मिळेल. हे ऐकताच रुचा आणि अजय घाबरले. तेव्हा नारायणराव घरी परतले तेव्हा त्यांच्या मोबाईलवर अजयचा फोन आला.
हॅलो बाबा, तुम्ही तुमच्या मुलासोबत असे कसे करू शकता? आता आपण कोर्टामध्ये बोलू. एवढेच बोलून नारायणरावांनी फोन ठेवला. नारायणराव खूप दुःखी झाले होते. हळूहळू एका IAS अधिकाऱ्याविरुद्ध खटल्याची बातमी संपूर्ण शहरात वणव्यासारखी पसरू लागली आणि ह्या कारणामुळे अजयला नोकरीवरून सस्पेंड करण्यात आले. आता केस कोर्टमध्ये गेली तेव्हा नारायणरावांनी आपली केस स्वतः लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वकिलाला नियुक्त केले. कार्यवाही सुरू झाली. सर्वात आधी तर नारायणरावांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांना बोलावले आणि विचारले, ज्या दिवशी मी माझ्या पत्नीला तुमच्याकडे चेकअप करण्यासाठी घेऊन आलो होतो त्या दिवशी काय झाले होते ते सांगा. तेव्हा डॉक्टर म्हणाले, ज्या दिवशी नारायणराव कुसुमताईंना चेकअप करण्यासाठी घेऊन आले होते तेव्हा कुसुमताईंना माइल्ड हार्ट अटॅक आला आहे असे आम्ही त्यांना सांगितले आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्याचा सल्ला दिला. नारायणरावांकडे फीचे पैसे नव्हते त्यामुळे मी त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत. डॉक्टरांच्या या बोलण्यावर नारायणराव म्हणाले, साहेब आता तुम्ही सांगा, जर माझ्याकडे डॉक्टरांची फी देण्यासाठी पैसे नव्हते तर मग मी माझ्या पत्नीचा इलाज चांगल्या हॉस्पिटलमध्ये कसा करू शकलो असतो. त्यानंतर नारायणरावांनी एका दुसऱ्या डॉक्टरांना बोलावले आणि जज साहेबांना सांगितले की हे त्या हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत जिथे ते आपल्या बायकोवर उपचार करण्यासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी साक्ष देताना कोर्टाला सांगितले की जेव्हा नारायणराव त्यांच्या पत्नीला घेऊन आले होते तेव्हा त्यांच्याकडे पत्नीच्या उपचारांसाठी अजिबात पैसे नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी उपचार करायला नकार दिला कारण हे हॉस्पिटलच्या नियमांविरुद्ध होते. नारायणरावांनी मला सांगितले की त्यांचा मुलगा एक IAS ऑफिसर आहे आणि तो दुसऱ्या दिवशी येऊन पूर्ण पैसे देईल. पण जेव्हा हॉस्पिटल मॅनेजमेंटने त्यांना आपल्या मुलाला बोलण्यास सांगितले तेव्हा बराच वेळ ते त्यांच्या मुलाला फोन लावत होते पण त्यांच्या मुलाशी बोलणे होऊ शकले नाही. त्यानंतर नारायणराव म्हणाले, साहेब मी त्या रात्री अजयला फोन लावत राहिलो पण त्याने एकदासुद्धा फोन उचलला नाही आणि मग जेव्हा मी माझ्या सुनेला रुचाला फोन लावला तेव्हा ती म्हणाली की अजय त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे. मी तिला सांगितले होते की तुझी सासू खूप आजारी आहे, तिला उपचारांची गरज आहे, अजयला सांग. पण तिने माझे बोलणे पूर्ण होण्याआधीच फोन कट केला. जज साहेब माझ्याकडे पैसे नव्हते त्यामुळे कोणताही डॉक्टर माझ्या बायकोवर उपचार करायला तयार नव्हता. त्यानंतर जेव्हा मी कुसुमला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये जात होतो त्याच दरम्यान तिची अवस्था खूप गंभीर झाली आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला. यावर अजयचे वकील नारायणरावांना दोष देत म्हणाले, पण तुम्हाला त्या हॉस्पिटलमधून अजयला पुन्हा फोन लावायला हवा होता. काही वेळाने तो तुम्हाला नक्कीच बोलू शकला असता. यावरून स्पष्ट दिसते आहे की तुमच्या गडबडीमुळे कुसुमताईंचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर नारायणराव रागाने म्हणाले, हे साफ चुकीचे आहे. जज साहेब तुम्ही डॉक्टरांना विचारा की मी किती वेळ तिथे वाट पाहत उभा होतो आणि कितीतरी वेळा मी माझ्या मुलाला फोन लावला. त्यावेळेस माझ्या बायकोला उपचारांची गरज होती आणि कसा तरी तिचा जीव वाचावा यासाठीच मी तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो होतो. यापेक्षा जास्त वाट पाहिली असती तर त्याने फक्त एवढाच फरक पडला असता की माझ्या पत्नीचा रस्त्याऐवजी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असता. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर जज साहेबांनी पुढची तारीख दिली. कार्यवाही संपल्यानंतर जसे नारायणराव बाहेर निघाले तेव्हा मीडियावाले त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी उभे होते. एक सामान्य माणूस असूनही त्यांनी ज्या प्रकारचा युक्तिवाद केला त्यामुळे मोठमोठे वकीलही त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. पुढच्या सुनावणीत न्यायाधीशांनी नारायणरावांना विचारले, या प्रकरणातून तुम्हाला नक्की काय हवे आहे. तेव्हा नारायणराव म्हणाले, जज साहेब मला 50 लाख रुपये हवे आहेत. हे ऐकून न्यायाधीश म्हणाले, पण इतके पैसे का हवे आहेत तुम्हाला. नारायणराव म्हणाले, कारण मी आजपर्यंत माझ्या मुलावर जेवढे पैसे खर्च केले आहेत ते जवळपास 50 लाख रुपये होतात. तेवढ्यात अजयचे वकील म्हणाला, मिस्टर नारायण तुम्ही वेडे झाला आहात का. तुम्हाला ठाऊक आहे का तुम्ही किती पैसे मागत आहात. तेव्हा नारायणराव म्हणाले, जेव्हा अजय 5 वर्षांचा होता तेव्हा आम्हाला समजले की अजयला हृदयविकाराचा गंभीर आजार आहे. तो केवळ ऑपरेशनने बरा होऊ शकतो आणि ऑपरेशनला लाखो रुपये खर्च येणार होता. तेव्हा माझ्याकडे इतके पैसे नव्हते म्हणून आम्ही त्याच्या उपचारासाठी आमच्या गावातील जमीन विकली. जर आज ती जमीन माझ्याकडे असती तर ती विकल्यानंतर मला लाखो नाही तर करोड रुपये मिळाले असते. त्यामुळे मला माझ्या मुलाकडून त्या जमिनीचा आजचा जो भाव आहे तेवढी रक्कम हवी आहे आणि त्यासोबतच मला ती रक्कमसुद्धा हवी आहे जी मी माझ्या मुलाच्या शिक्षणावर खर्च केली आहे. अजयला IAS व्हायचे होते पण त्यासाठी त्याला चांगल्या कोचिंगची गरज होती ज्याची फी इतकी जास्त होती की ती मला परवडत नव्हती. त्यामुळे मी त्याच्या कोचिंगसाठी लाखोंचे कर्ज घ्यावे लागले जे मी आजपर्यंत हप्त्याने भरत आहे. माझी तेवढी ऐपत नव्हती पण तरीही मी माझ्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन
माझ्या मुलाचे मोठा ऑफिसर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली आणि आज तो IAS अधिकारी झाला तेव्हा आम्हाला त्याच जुन्या घरात सोडून तो पत्नीसह आलिशान बंगल्यात राहायला आला. तेव्हापासून त्याने आमच्याकडे दुर्लक्ष केले. त्याच्या आमच्यासाठी असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त झाला. आम्ही मात्र आमच्या एकुलत्या एका मुलाचा चेहरा पाहण्यासाठी तळमळत राहिलो. असे बोलता बोलता नारायणरावांचा कंठ दाटून आला. ते पुढे म्हणाले की ह्या सर्व गोष्टींमुळे माझ्या बायकोची तब्येत बिघडू लागली. ती सतत काळजीत राहू लागली आणि बहुतेक याच कारणामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर नारायणराव म्हणाले, जज साहेब, जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एवढी व्यस्त होऊन जातात की त्यांना आपल्या आईवडिलां आहेत याचाही विसर पडतो. ज्या आईवडिलांनी दिवसरात्र एक करून आपल्या मुलांचे पालनपोषण करून मोठे केले, त्याच आईवडिलांचे अंधुक झालेले डोळे आपल्या मुलांची एक झलक पाहण्यासाठी असुसलेले असतात. असो, ज्या माणसावर मी माझ्या कष्टाचे पैसे खर्च केले त्याला जर माझी किंमत नसेल तर त्या माणसाने माझे सर्व पैसे परत केले पाहिजेत. नारायणरावांचा हा युक्तिवाद ऐकून कोर्टात बसलेल्या सर्वांचे डोळे भरून आले. कोर्टाच्या सुनावणीनंतर जेव्हा अजय आणि रुचा थकून घरी पोहोचले तेव्हा रुचाचे वडीलही तिथे आले होते. रुचा चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरीत चालली होती. तेव्हा अजय म्हणाला, रुचा, मला सांग, तुला माहिती होते ना की त्या अनोळखी नंबरवरून माझे बाबा कॉल करत होते? रुचा म्हणाली, हो, मला माहिती होते आणि मला हेही माहिती होते की जर मी फोन उचलला असता तर तुझे वडील पुन्हा त्यांचे रडगाणे ऐकवतील, म्हणून मी फोन घेतला नाही. अजय म्हणाला, रुचा, पण फक्त तुझ्या या मूर्खपणामुळे आज आपण एवढ्या मोठ्या संकटात सापडलो आहोत. रुचा म्हणाली, पण यामध्ये माझी काय चूक आहे? जेव्हा त्यांनी पहिल्यांदा फोन केला होता तेव्हा मी फोन उचलला होता. मग तेव्हाच त्यांनी आई आजारी असल्याचे सांगायला हवे होते. आणि त्यानंतर अजय काहीसा विचार करून त्याच्या सासऱ्याला म्हणाला, पप्पा, मला असे वाटते की माझे बाबा जे पैसे मागत आहेत ते त्यांना दिले पाहिजेत. अजयचे बोलणे ऐकून रुचा रागाने भडकली आणि म्हणाली, अजिबात नाही. आजपर्यंत तुझ्या वडिलांनी तुझ्यावर जेवढे काही पैसे खर्च केले आहेत ते त्यांचे कर्तव्य होते. सर्वच आईवडील आपल्या मुलांसाठी हे करतात. त्यांनी काही वेगळे केले नाही. आले मोठे तुझ्यावर खर्च केलेले पैसे मागणारे. तुझ्या वडिलांनी सगळ्या जगामध्ये आपले हसू केले आहे. हे बघ, कान उघडे ठेवून नीट ऐक. जेवढी बदनामी आपली झाली आहे त्यामुळे आता तर मी त्यांना एक फुटका रुपयाही देऊ देणार नाही. अजय म्हणाला, शटअप रुचा, बंद कर तुझी बडबड. आधीच मी खूप टेन्शनमध्ये आहे. यावर अजयचे सासरे म्हणाले, माझ्याकडे एक उपाय आहे ज्याने सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. अजय म्हणाला, कोणता उपाय बाबा? तेव्हा अजयच्या सासऱ्याने त्याला सर्व प्लॅन समजावला. प्लॅन ऐकून रुचाच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. अजयला सुद्धा त्यांचे बोलणे पटले. तेव्हा त्याचे सासरे कोणालाही फोनवर बोलले आणि फोन ठेवत म्हणाले, आता पुढच्या सुनावणीला डाव पलटला म्हणून समजा. कोर्टाच्या पुढच्या सुनावणीसाठी जेव्हा नारायणराव कोर्टात पोहोचले तेव्हा तिथे उभे असलेले पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यासाठी समोर आले. तेव्हा एक पत्रकार म्हणाला, अशा नालायक मुलाला तर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. त्याच्या कारणामुळे त्याच्या वडिलांना एवढे दुःख झेलावे लागले. हे ऐकताच नारायणराव म्हणाले, अजय हा माझा मुलगा आहे. हा खटला भरण्यामागे माझा एकच हेतू आहे की मी त्यालाच नव्हे तर आजच्या पिढीलाही धडा शिकवू शकेन. ज्यांना वाटते की वृद्ध लोक हे जुने आणि निरुपयोगी फर्निचरसारखे असतात किंवा रद्दीच्या तुकड्यांसारखे असतात. सुनावणी सुरू झाली तेव्हा अजयच्या वकिलांनी अजयला बोलावले आणि तेव्हा स्वतः अजयने सर्वांसमोर सांगितले की त्याच्या वडिलांना विसरण्याचा आजार आहे. हे ऐकताच नारायणराव आश्चर्यचकित झाले. त्यानंतर अजयच्या वकिलाने नारायणरावांच्या वकिलाची चौकशी केली आणि त्यांना नारायणरावांच्या स्मृतिभ्रंशाबद्दल विचारले असता त्यांनी खोटी साक्ष दिली की नारायणजी अनेक गोष्टी विसरतात. तेव्हा नारायणरावांना खूप राग आला. त्यांना समजले की त्यांचा वकील बेईमान झाला आहे आणि त्यांच्या टीममध्ये सामील झाला आहे. पण नारायणराव मागे सरणारे नव्हते. त्यावेळेस ते उठून उभे राहिले आणि आपल्या वकिलाला म्हणाले, वकील साहेब, तुम्ही बरोबर बोलत आहात की मला विसरण्याचा आजार आहे. मला तर हे सुद्धा आठवत नाही की मी ही केस कोणत्या दिवशी फाईल केली होती. पण तुम्हाला तर लक्षात असेल ना? नारायणरावांचे बोलणे ऐकून त्यांचा वकील गोंधळला आणि म्हणाला, बहुतेक 17 किंवा 18 ऑक्टोबरला. नाही, 20 ऑक्टोबरला फाईल केली होती. त्यानंतर नारायणराव पुढे म्हणाले, बरं हे सांगा की केसची सुनावणी कोणकोणत्या तारखेला झाली? वकील म्हणाला, माझ्या डायरीमध्ये सर्व काही लिहिले आहे. आत्ता पाहून सांगतो. नारायणराव म्हणाले, अरे, एवढा त्रास करून घेण्याची काही गरज नाही. जर तुमच्या लक्षात नसेल तर मी सांगतो. 24 ऑक्टोबर, 4 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर आणि आज 27 नोव्हेंबर. बरं ठीक आहे, हे सांगा
की आपण दोघे आता ज्या टॅक्सीमधून बसून आलो होतो त्या टॅक्सीचा नंबर काय होता? हा प्रश्न ऐकून वकील इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा नारायणराव म्हणाले, ठीक आहे, मी सांगतो, MH025426. नारायणरावांचे बोलणे ऐकून त्यांचा वकीलसुद्धा आश्चर्यचकित होऊन उभा राहिला. आपली स्मरणशक्ती इतर लोकांपेक्षा जास्त तीक्ष्ण असल्याचे नारायणरावांनी सिद्ध केले होते. त्यानंतर न्यायाधीश आपल्या निर्णयापर्यंत पोहोचले आणि म्हणाले, अजय निर्दोष आहे. जरी तो त्याच्या आईवडिलांबद्दल निष्काळजी असला तरीही त्याला त्याच्या आईच्या हत्येबद्दल दोषी ठरवता येणार नाही. परंतु नारायणरावांनी आजपर्यंत आपल्या मुलासाठी जे काही पैसे खर्च केले आहेत ते अजयला परत करावे लागतील. निकाल ऐकून नारायणरावांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते न्यायाधीशांसमोर हात जोडून म्हणाले, अजयला शिक्षा होणार नाही हे मला माहिती होते, पण मला समाजात जागृती करायची होती जेणेकरून आजच्या पिढीने आपल्या आईवडिलांची कदर करावी आणि त्यांना सन्मान द्यावा. 2 महिने उलटले आणि एके दिवशी अजयला फोन आला. हॅलो बेटा अजय, हॅपी बर्थडे. हे ऐकून अजय आश्चर्यचकित झाला, कारण तो आवाज दुसऱ्या कोणाचा नसून त्याच्या आईचा होता. आई, तू जिवंत आहेस का? अजय थरथरत म्हणाला. तेव्हा पलीकडून नारायणराव म्हणाले, हो अजय, तुझी आई जिवंत आहे. ती आपल्याला सोडून कुठेही गेली नव्हती. मी जगासमोर खोटे बोललो हे ऐकताच अजयच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि समोर उभ्या असलेल्या रुचाला समजत नव्हते की अखेर काय चालले आहे. अजयने जेव्हा फोन ठेवला आणि हे सांगितले तेव्हा रुचाला भयंकर राग आला. ती म्हणाली, हे सर्व करून तुझ्या वडिलांनी खूप मोठी चूक केली आहे. आता मी त्यांना दाखवते की एखाद्याला कोर्टात कसे खेचायचे असते. अजय म्हणाला, हे तू काय बोलत आहेस रुचा? रुचा म्हणाली, तुला कल्पना तरी आहे का त्यांच्यामुळे आपली किती बदनामी झाली आहे? प्रत्येक सोशल मीडिया साईटवर आपल्याला ट्रोल केले जात आहे. कुठे बाहेर गेले तर लोक माझ्याकडे पाहून कुजबूज करतात. आता तर माझे घराबाहेर पडणे सुद्धा मुश्किल झाले आहे. आता मात्र मी तुझ्या वडिलांना जेलमध्ये पाठवणारच. अजय म्हणाला, हे बघ रुचा, शांत हो. अजिबात नाही. आता तू बघ मी काय करते. दुसऱ्या दिवशी पोलीस नारायणरावांना अटक करून घेऊन गेले आणि केस पुन्हा ओपन झाली. जसे पोलिसांच्या सुनावणीसाठी नारायणरावांना कोर्टामध्ये घेऊन आले तेव्हा मीडियावाले म्हणाले, अरे बाबा, तुम्ही हे सर्व का केले? किती लोकांचा विश्वास होता तुमच्यावर? यावर नारायणराव हसत म्हणाले, मी काहीही चुकीचे केले नाही. सुनावणी दरम्यान नारायणरावांनी संपूर्ण हकीकत सांगितली. ते म्हणाले, जेव्हा माझ्या पत्नीला एका रुग्णालयात उपचार करण्यास नकार दिला गेला तेव्हा मी तिला रिक्षाने दुसऱ्या रुग्णालयात घेऊन चाललो होतो. कुसुम बेशुद्ध झाली होती. वाटेत मी शरदला फोन लावला. तो शरद, ज्याची मी कधी थोडीफार मदत केली होती, तो पटकन माझ्या मदतीसाठी धावून आला. पण माझा स्वतःचा मुलगा, त्याला आई आजारी असल्याचे सांगत सुद्धा काहीही वाटले नव्हते. शरदने पटकन हॉस्पिटलमध्ये पैसे भरले आणि कुसुमवर उपचार सुरू झाले. दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलमधून शरदच्या घरी पाठवून दिले. पण अजयवर मी अजूनही नाराज होतो, कारण त्याच्यामुळेच आज त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. त्याला धडा शिकवण्यासाठी मी हे खोटे डेथ सर्टिफिकेट इश्यू केले, जेणेकरून मी त्याच्या विरुद्ध एक केस दाखल करू शकेन. हे सर्व ऐकून रुचाला भयंकर राग आला आणि ती म्हणाली, हे पहा जज साहेब, सर्व स्पष्ट झाले आहे. हे लोक स्वतःच्या मुलाचा आणि सुनेचा इतका तिरस्कार करतात की त्यांनी संपूर्ण शहरात त्यांचे नाव खराब केले आहे. जज साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे की ह्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा द्यावी आणि त्यांनी आमच्याकडून खोटे बोलून जी रक्कम घेतली होती ती व्याजासह परत मिळवून द्यावी. कुसुमताई कोर्टात बसून सर्व काही ऐकत होत्या, पण त्या गप्प राहिल्या नाहीत. त्या पुढे येऊन म्हणाल्या, जज साहेब, मलाही बोलण्याची परवानगी द्यावी. कोर्टाने परवानगी दिल्यानंतर कुसुमताई म्हणाल्या, लग्नानंतर 5 वर्षांनी आमचा मुलगा अजयचा जन्म झाला. त्याला मिळवण्यासाठी मी किती उपास केले, किती पूजा अर्चा केली. त्यानंतर देवाने माझे म्हणणे ऐकले. ज्या मुलाला मी खूप वाट पाहून मिळवले त्याला खूप प्रेमाने वाढवले, मोठे केले आणि त्याच्या पायावर उभे केले. मग आम्ही त्याचा तिरस्कार करणे शक्य आहे का? आमचा मुलगा ऑफिसर झाला, आमच्यापासून वेगळा झाला, तरीसुद्धा आमचे त्याच्याबद्दल असलेले प्रेम जराही कमी झाले नाही. हे ऐकताच अजयचे डोळे पाण्याने भरले. त्यानंतर कुसुमताई म्हणाल्या, आणि राहिली गोष्ट सुनेची, तर अजय तर कधी कधी 6 महिन्यातून एकदा तरी आम्हाला भेटायला येत होता. पण ही सून त्याच्यासोबत आमच्याकडे कधीच आली नाही. जेव्हा कधी अजय आम्हाला भेटायला यायचा तेव्हा मी त्याच्याकडे तिला आवडणारे पदार्थ बनवून द्यायचे. 1 वर्षापूर्वी रुचा आजारी पडली होती. ती इतकी आजारी होती की तिच्या जीवाला धोका होता. तेव्हा तिचे सासरे सुनेच्या जीवाचा धोका टळावा यासाठी अनवाणी पायाने त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले आणि आज ती म्हणते आहे की आम्ही तिचा तिरस्कार करतो. रुचा, जे पैसे तू तुझ्या सासऱ्याला मागत आहेस ना, त्या पैशातील 1 रुपयासुद्धा त्यांच्या नावावर नाही, पण त्यांनी आमचे राहते घर विकले आहे. हे ऐकताच रुचाचा वकील म्हणाला, ह्या खोटे बोलत आहेत.
असे होऊ शकत नाही की एवढे पैसे तुम्ही खर्च केले. तेव्हा कुसुमताई म्हणाल्या, पण हे सत्य आहे. माझ्या पतीने त्या पैशातून एक मोठे वृद्धाश्रम बांधले आहे. वृद्धांसाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत, जेणेकरून ते लोक त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ आनंदाने जगू शकतील. त्यांना माहिती होते की त्यांनी गुन्हा केला आहे आणि एक दिवस सत्य सर्वांसमोर येईल, पण त्यांना लाखो ज्येष्ठांसमोर त्यांची व्यथा आणि कथा मांडायची होती आणि ह्या उद्देशाने ते यशस्वीही झाले आहेत. हे सगळे ऐकून कोर्टात बसलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि कदाचित रुचाच्या हृदयातही काही भावना जाग्या झाल्या. तेव्हा रुचा उभे होऊन म्हणाली, जज साहेब, मी माझी केस मागे घेते. असे बोलून ती कोर्टाबाहेर निघून गेली. तेव्हा साहेब म्हणाले, केस मागे घेतली तरी पण नारायणरावांनी जे केले त्याला कोर्ट माफ करू शकणार नाही. त्यामुळे त्यांना 3 महिन्याची शिक्षा सुनावली गेली. नारायणरावांनी आनंदाने शिक्षेचा स्वीकार केला आणि 3 महिन्यानंतर जेव्हा जेलबाहेर आले तेव्हा ते सरळ आपल्या वृद्धाश्रमात गेले. त्यांच्या मुलाने सुनेने तिथे येऊन त्यांची माफी मागितली आणि मागच्या सर्व गोष्टी विसरून त्यांनी आपल्यासोबत घरी येण्यास सांगितले. तसे तर नारायणरावांनी त्यांना माफ केले होते, पण ते त्यांच्यासोबत राहायला तयार नव्हते. आता त्यांनी आपले राहिलेले आयुष्य वृद्धाश्रमात घालवण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांनी नारायणरावांची सुनावणी करणारे न्यायालयाचे तेच न्यायाधीश त्यांच्या वृद्धाश्रमात आले. वृद्धाश्रमाचे वातावरण पाहून न्यायाधीश साहेब खूप प्रभावित झाले. आजारी वृद्धांसाठी तिथे डॉक्टर आणि नर्सची देखील व्यवस्था होती. हे सर्वजण वृद्धांची खूप काळजी घ्यायचे. त्या वृद्धाश्रमात कुटुंबासारखे वातावरण होते. जेव्हा नारायणरावांनी जजसाहेबांना पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. मग साहेब म्हणाले, नारायणराव, मी इथे तुमचे आभार मानण्यासाठी आलो होतो. माझा मुलगा जो बेंगलोरमध्ये नोकरी करतो, महिन्यातून 1दा किंवा 2दा खूप मुश्किलीने फोन करत होता. पण जेव्हापासून तुमची केस समोर आली आहे तेव्हापासून तो मला दिवसातून 2 वेळा फोन करतो आणि आठवड्याला त्याच्या बायको मुलांसह मला भेटायला सुद्धा येतो. त्यामुळे मी तुमचा खूप आभारी आहे. असे बोलत जजसाहेबांनी नारायणरावांना मिठी मारली. त्यावेळी नारायणरावांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आनंदाश्रू आले होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.